या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा पावसाचे अपडेट आपण घेणार आहोत। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील येरळा नदी ही दुथडी भरून वाहतेय। येरळा नदी ही दुष्काळी भागातली नदी असून कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातल्या वाहणाऱ्या या येरळा नदीचं पात्र हे पाण्याने पूर्णपणे भरलंय। खानापूर तालुक्यातील वाझर इथे या येरळा नदीच्या पात्राचं विहंगम दृश्य समोर आलंय। इथला वाझर बंधारा तुडुंब भरलाय आणि त्यातून पाण्याचं हे असं मार्गक्रमण सुरू आहे। आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। आसिफ, या सततच्या 5 ते 6 दिवसांच्या पावसामुळे काय परिणाम त्याचे दिसतायत सांगली जिल्ह्यात? एकूणच बघितले तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून सांगलीमध्ये आणि इतर परिसरात मुसळधार आणि संततधार पाऊस सुरू आहे। सांगली कृष्णा नदी आणि वारणा नदी ही दुथडी भरून वाहत आहे। कृष्णेचं पाणी पातळीत 15 फुटांवर पोहोचली आहे। तर इतर भागात जे ग्रामीण भागात म्हणताय आपण आता जे दृश्य बघतात हे येरळा नदीचे आहे। त्या येरळा नदीचा जो वाझर बंधारा आहे हा बंधारा तुडुंब भरल्यासारखा दिसतोय। कारण आणि 2-3 फूट वाढलं तर पाणी या पुलावर जाईल, परंतु हेच पाणी 2 वर्षापूर्वी या बंधाऱ्यावरून वाहत होतं आणि येरळा नदी ही दुष्काळ भागातली म्हणून ओळखली जाते। आणि पावसामुळे जो सततचा पाऊस पडतोय त्यामुळे ही दुथडी भरून नदी वाहते येरळा, आणि पण तो दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। श्वेता, बिलकुल आसिफ, धन्यवाद या माहितीसाठी। दुष्काळी भागातल्या परिसराला याचा खूप मोठा फायदा होईल, मात्र जी काही परिस्थिती आत्ता आहे ती मात्र पूरजन्य अशीच आहे। येरळा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि वाहत असलेलं हे पाणी, त्यामुळे आसपासचा परिसर तिथं सतर्क करण्यात आले नागरिकांना। कडेगाव असेल, तासगाव असेल किंवा खानापूर या भागामध्ये येरळा नदीच्या पात्राचं हे विहंगम दृश्य आपल्या समोर आलंय।